हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी आज बारामतीला आले. माझा थोडासा आवाज बिघडला आहे, सर्दी पण झाली. मग ह्यांना म्हणलं चला आपण बारामतीवरनं जाऊन येऊ. मी आलेलो आहे अश्विनाला बारामतीला दवाखान्यात घेऊन. मग ह्यांना म्हणलं चला आपण जाऊया बारामतीला. म्हणजे मामांचं पण आज ऑपरेशन आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे, कारण आता आजीने व्हिडिओ सोडला आहे. मग म्हणलं मामांची पण भेट होईल आणि माझा पण दवाखाना होईल म्हणून आलो होतो आम्ही. तर ह्यांना म्हणलं की अगोदर मेडिकलच्या गोळ्या घेऊ, बघू फरक पडतोय का नाही सर्दीला, नाहीतर मग म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ. तर हे हा म्हणले. तर मी आता दाजींना कॉल केला, तर दाजी म्हणले की दवाखान्यात लय जण झालेत, तर तुम्ही नका येऊ म्हणले. येऊन पण काय करणार आहेत म्हणले, 2 वाजता ऑपरेशनला घ्यायचं म्हणले त्यांना. म्हणलं चालतंय. मग हे म्हणले चल तुला योगिताकडे सोडतो. म्हणलं चला. मग ह्यांनी मला गोळ्या घेतल्या बघा, ते विक्स घेतले नाकात ओढायचं. ते काय मला आवडत नाही, पण ह्यांनी घेतले. नको म्हणलं तरी मला दम देऊन म्हणतात वडवड. म्हणलं चला आता सांगतात तर नवऱ्याचं ऐकावा. मग गोळ्या घेतल्या आणि मला एक त्यांनी कॅडबरी घेतली खायला. आणि मी म्हणलं तुम्हाला खायची का, तर मला म्हणतात नको, तुला घेतली तर तूच खा म्हणतात. मी म्हणलं अर्धी खावा, तर नको म्हणले. चल म्हणले उरक, मला ऑफिसला जायला उशीर झाला. म्हणले मी तुला योगिताकडे सोडतो. मग म्हणले आपण 5 वाजता बँकेतनं सुटल्या मामाकडे जाऊ. मग म्हणलं चालतंय चला. तर आम्ही आता चाललो योगिताकडे. तर बघा आम्ही सगळे घेऊन चाललो पॅक करून. तर चलो. रस्त्यावरती काय बसलेलं दिसतंय, कसं बघताय ते काय माकडे का आलो गेलं काय आहे ते, मला वाटलं माकडच आहे. हे छान होतं, पळायला लगेच. चलो. तर बघा सकाळी म्हणजे त्याच्या घरी आली. मी काय व्हिडिओ घेतला नाही, आता व्हिडिओ घेते. आम्ही जेवण हे केलं, सगळं आराम केला आणि आम्ही आता चालू फिरायला. आणि 2 दिवस चालू फिरायला, घरापासून कंटाळा आला आणि 4:30 वाजले. मग आता तोपर्यंत 5 वाजेपर्यंत येणार आहे ते. म्हणून मग हिला मला चल थोडंसं फिरवलं. मग आम्ही चाललो. तर चला. तर बघा आम्ही आमचं काम केलं आणि आम्ही चालत. तर बघा कशी चालती ही, मला दम देत होती, म्हणते आउटसाईडने चलती. मग म्हणलं तू कशी चलती. मग आम्ही थोडीशी मस्ती करत घराजवळ आलो. तर तोपर्यंत त्यांचा कॉल आला की लवकर ये, मी आलो आहे म्हणून. मग म्हणलं चल फास्ट. तर बघा कशी चालत होती फास्ट. तर म्हणली खायला घेते तुला. मग तिला खायला घेतलं. मला बघा काय काय घेतलं आहे. मी छोटी असल्यासारखं मला खायला घेतले. शेव घेतली, बिस्किट, दूध, टोस्ट, भरपूर काय 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 घेतलेलं. पण मी काय गेले नाही. मला म्हणत होते तुझ्यासाठी घेते तर घेऊन जा. मी म्हणलं नको म्हणून. मग माझी चप्पल तुटली होती, तिला म्हणलं फिमिकिक आण. मग ती फिमिकिक आणला आणि ह्यांनी जोडली. म्हणजे मम्मीने 2-3 दिवस झालं चप्पल आणि लगेच तुटली. मग ह्यांनी चिटकून दिली मला लगेच. आणि मग आम्हाला आता जायचं होतं. त्यांना मी म्हणायची चला चला, म्हणजे मामाकडे जायचं होतं ना, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. म्हणून मग आम्ही लगेच तिथनं निघालो. तर आम्ही चाललो मामा. आम्ही आता चाललो घरी. आणि बाय 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 लवकर महागारी बाय लवकर बाय बाय. लवकर ओके, थँक्यू, बाय बाय. बघा हे मामाला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ते हे हॉस्पिटल आहे बारामतीमध्ये. बघा आम्ही आता योगिताच्या घरून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो. यांची 5 वाजता सुट्टी झाली, मग लगेच आलो. यांनी मला सांगितलं सगळेजण की आपण सुटल्यावर जाऊ. तर बघा आम्ही ह्या दवाखान्यात आलो. किती मोठा असा दवाखाना आहे. मामाला ॲडमिट केले आतमध्ये. तर आम्ही चाललो. अक्षय भेटला होता आम्हाला. तर अक्षय म्हटलं की वरती मामा आहेत आणि आत्या पण आहेत. मग म्हटलं चला आत्याची मामाची भेट होईल. तर म्हणून आम्ही चाललो. तर चला, मामाची काळजी घ्या. तर चला आता आम्ही चाललो घरी. तर आम्ही आताच मामाला भेटून आलोत. मामाला आयुष्यामध्ये टाकलं, त्यामुळे काय मामा जास्त बोलत नव्हते, नुसतं हां हो करायचे, हात हलवायचे. त्यांना सलाईन लावलं होतं म्हणून मग आम्ही काय तिथे व्हिडिओच घेतला नाही, कारण ना ते आजार आहेत, मग आपण कसा व्हिडिओ घ्यायचा. म्हणून मग आम्ही आलो होतो आणि आत्या भेटली होती. मग आत्याजवळ लई वेळ थांबलो होतो. आत्यासोबत बोललो. आत्याला सांगितलं मामांची काळजी घ्या म्हणून. मग आम्ही आलोत आता दवाखान्याच्या बाहेर. तर आम्ही काय खायला हे काय नेलं नव्हतं. आत्याला म्हणलं आता मामांना सोडलं ना मग येईल म्हणलं नंतर काहीतरी मामांना खायला घेऊन. म्हणून मग आम्ही लगेच बाहेर आलो. तर थोडंसं बोललो. माझा पण घसा दुखत होता, त्यामुळं मला सारखी तहान लागत होती. ह्यांना म्हणलं मला पाणी प्यायचे, पैसे द्या. तर बघा बँकेतल्या कशा कडक नोटा काढल्यात ह्यांनी. मग आता मी चालले पाणी आणायला. तर शेजारीच एक दवाखान्याच्या शेजारी एक मेडिकल आहे, त्या मेडिकलमध्ये. तर चला आता घरी जायचं. परी वाट बघत बसली, परीला खायला न्यायचं. तर चला.
तर बघा आम्ही आता परीला खायला घ्यायला आलो. परी मगापासून कॉल करते की माऊ घरी आहे, लवकर घरी आहे, मला खायला घेऊन ये म्हणून. मग ह्यांनी खायला घेतलं, आम्ही दोघांनी पण परीला खायला घेतलं. इकडं बघा काय घेतलंय, बिस्किट घेतलंय परीला, आणि इकडं पंजाबी तडका मला खूप आवडतो, आणि सोनपापडी, आणि हे घेतलं, आणि मिरिंडा परीला लय आवडतो मिरिंडा, म्हणून मी एवढं सगळं परीला खायला घेतलंय बघा. आणि इथं आमचे फॅन्स भेटलेत, हे त्यांच्यासोबत बोलतात बघा. असं एवढं मोठं स्वीटोम आहे इथं, आणि आम्ही घेतलंय परीला खायला. तर चला आता आम्ही चाललो घरी. सगळं खायला घेतलं इथून, पण माझं काही मन भरलं नाही, म्हणून मी अजून घेतले क्रीम रोल, मला खूप आवडतात. मित्रांनो इथं तुम्ही अवश्य या. इथे राजवाडी चहा मिळतो, गुजराती राजवाडी चहा एक नंबर असतो. चामुंडा मिठाईवाला वंजारवाडीला खूप छान असं वंजारवाडी. तर चला चलो. राजवाडी चहा अवश्य या तुम्ही. राजवाडी चहा तुम्ही पिलात का? मी नाही पिला. आणि बघा स्वतः पिले नाही तर, आणि तुम्हाला म्हणतात प्यायलंय, असलं काय करे. तुम्ही प्यायचा का? इथं आहे चौकाच्या शेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक, वंजारवाडी. तर चलो. तर बघा आम्ही आता ज्येष्ठ घरी आणलो, आणि परी लगेच म्हणते मग मला काय खायला आणले, मला काय खायला आणलं, तुला खायला देते. परी काय म्हणती? तुला खायला आणले, खोल बरं सगळं काय आहे बघ. काय काय आवडतं सांग, तुला आवडतं का ते? अजून काय आवडतं? अयो आवडतं का ते? स्प्राईट आवडतं. काय आहे ग ते? काय आहे ते? मला आवडतं की ते काय आहे? मला आवडतं. काय आहे पण ते? मग काय आवडतं तुला? हा गुलाबजाम काय गोळ्यात माझ्या खाते का? खाते अजून आहे की बाहेर, अजून बाहेर आहे की खटावर खायला तुला आणलं. जा बरं बघ काय बघा. आम्ही आलो की ते खायला चालू झालंय. मला हे नाही आवडत, ते नाही आवडत. आता म्हणते की मला गुलाबजाम घरीच बनवलंय म्हणते आम्ही. तर बघू खरं बोलते का खोटं बोलते? नाही आवडत होय. मग चहा बिस्किट खायलाच ठेवलंय की. हा झालं संपलं बाळा. ते काकाचं ठेव, ते काकाच ठेवतात. संपलं की तुझं खायला एवढंच होतं. तर बघा आम्ही आता घरी आलो. आता मी थोडंसं फ्रेश होते, आणि परीला सगळं खायला दिले. परी म्हणते घरी मी गुलाबजाम बनवले, तर चला मी बघते खरंच बनवलं. तर बघा मा म्हणजे तुला खोटंच वाटते, तर चल म्हणली किचनमध्ये. मग मला किचनमध्ये घेऊन आली आणि मांडी घालून बसली. मग मी तिला म्हणलं तू पहिलं सांग, तुला आज मी घरी नव्हतं करमलं का? तर म्हणजे नव्हतं, नाही करमलं. थोडीशी आठवण आली. तर म्हणजे बघ की गुलाबजाम. मग मी बघितलं तर खरंच गुलाबजाम बनवलेला आईंनी. तर मला सांगत होती छान लागते, मी तर लय खाल्ले, तू पण खाऊन पहा म्हणली. मी म्हणलं तो आजीला काय मदत केली का? तो दिवसभर आजीला त्रास दिला का? तर म्हणली नाही दिला आजीला त्रास. मग मी म्हणलं आजीला मदत काय केली? तर म्हणली मी आजीच्या हाताखाली पण थोडंसं केलं म्हणली. मग मला म्हणायची अगं खाना गुलाबजाम. मी म्हणलं जा काकांना बोलव, मग मी आणि काका खातो म्हणलं आम्ही सोबत. तर नको म्हणले, पहिले तू खाऊन बघ कसं झालं ते सांग म्हणली, आणि मग काकांना बोलव म्हणले आपण. मी तर लय खाल्ले म्हणली. मी म्हणलं आजीने खाल्ले का? तर म्हणले आम्ही सर्वांनी खाल्लेत म्हणले, तू खाऊन बघ. मग मी म्हणलं मग काकाला बोलव की मी काका खातो. अगं नको म्हणली, तू खा ना म्हणली पहिले. मग म्हणलं चला परी एवढं खा म्हणते, तर मी पण एक घ्यावं म्हणलं आणि खावं म्हणून. मग मी एक बघून घेतलं त्यातलं गुलाबजाम, आणि मी पण खाल्लं. तर खरंच खूप छान लागत होतं ते. मला म्हणायचे मी 5 खाल्ले, तू एक तरी खा. तर मग मी पण खाल्लं, तर खूप छान झालं होतं. आमच्या आईंच्या हाताला खूप छान अशी चव आहे. तर आताच आमचं ज्येष्ठ जेवण झालं, आणि मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू, आणि असेच आमचे व्हिडिओ कंटिन्यू करत जावा. आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.